भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे त्रिकालाबाधित शाश्वत सत्य असे हे वचन आहे. मनुष्य जन्मापासून ते मरेपर्यंत सतत भीतीच्या छायेखाली जगत असतो. हे कुणीही नाकारू शकत नाही. आणि हे जर कुणी नाकारायचे ठरवले तर तो स्वतःची आत्मवंचना करत आहे असे मानावे लागेल. कारण कोणते ना कोणते भय सतत त्याचा पिच्छा पुरवत असते. चिंतेतूनच भयाची निर्मिती होते आणि चिंता ही मनुष्याला सतत भेडसावत असते. तसे पाहिले तर शिशुवयात किंवा अगदी लहान वयात मनुष्याला भीतीची अथवा भयाची भावना अजिबात नसते. देवघरातली निरांजन, पेटती अगरबत्ती, मेणबत्ती अशांकडे बालक सहजतेने झेपावते. त्या प्रकाशाचे, अग्नीचे त्याला आकर्षण असते. त्याला हात लावल्यास आपल्याला इजा होईल हे त्याला माहीत नसते. पण हीच जाणीव घरातले मोठे लोक त्याला करून देतात. त्याला हात लावू नकोस, ते हा आहे असे सांगत असतात. मग तिथं बुवा असतो, पटकन खाण्यात तर राक्षस पळून येईल, जास्त दंगामस्ती करशील तर पोलीस तुला पकडून नेतील असे वारंवार बजावण्यात येते. इथेच भयाचा पहिला स्पर्श त्याला होतो आणि वाढत्या वयाबरोबरच तो वाढत जातो. इतका की सतत त्या दडपणाखाली तो वावरत असतो. अर्थात बालपणात दाखवलेली भीती ही निर्हेतू असते. त्या पाठी भल्याचीच भावना असते. पण भय अथवा भीतीचा शिरकाव मनात झालेलाच असतो. मग वाढत्या वयाबरोबरच ही भीती वाढतच जाते. शालेय शिक्षणात अभ्यासाची भीती, कॉलेजमध्ये ही साईड आपल्याला झेपेल की नाही याची भीती, नोकरीत वरिष्ठांची भीती, संसारात येणाऱ्या अडचणींची भीती. भय अथवा भीती आपला काय पिच्छा सोडत नाही. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात येतो ना, तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी जे तुमचे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आणि तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं. मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो. तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त बनून स्वीकारतात. म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी, संकट, दुःख आली तरी कधीच त्यांना सोडव असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा. ते भक्त वत्सल्य आहेत. सोडव म्हणालात तर ते कर्म पुढे ढकलतीलही, पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढं नक्की. भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत. डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्रवण्याचा संबंधच नाही. तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही.
जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा अविचल राहून समर्पित भावाने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या, एवढे मागणे त्या परम कृपाळू श्री स्वामीरायाच्या चरणी मागावे. मले ब्रह्मा मध्ये विष्णू शाखायांस महेश्वरा, पत्रे पत्रे तू देवस्य वृक्षराजाय ते नमः. श्री स्वामी हा श्लोक नेहमी म्हणत असत. श्री स्वामी स्वमुखे स्वतःचे प्रतीक मूळ वडाचे झाड दत्तनगर असे नेहमी म्हणत असत. त्यांच्या या श्लोकावरून व त्यांच्या कार्यावरून ते स्वतः दत्तावतार होते यात शंका नाही. त्यांच्या काळात अवतरलेल्या अनेक विभूतींनी, उदाहरणार्थ साईबाबा, गजानन महाराज, बीडकर महाराज, साटम महाराज इत्यादी अनेक थोर संतांनी अनंत कोटी ब्रह्मांड नायक विश्वाचे करते करविते मूळ पुरुष श्री स्वामी होते असे मान्य केले आहे. त्यांना एखाद्या पुस्तकात मर्यादित ठेवणे गैर वाटते. ते स्वतःला म्हणत, मी मूळ पुरुष वटपत्री शयनी नारायण. श्री स्वामींनी अवतार संपवण्या अगोदर जंगमाच्या मठात शिवपिंडीवर होम करताना म्हटले होते, मी माझ्या लिंगदेहाचा होम करी आहे. श्री स्वामींच्या लीलांची मांडणी केली असता त्यांचा पृथ्वीवरील अवतार गूढ आणि गहन ठरतो. त्यांच्या लीला शब्दांकित करणे कठीण आहे. त्यांना कोण्या एका संप्रदायात अथवा अवतारापुरते मर्यादित ठेवणे म्हणजे या ब्रह्मांड नायकाच्या स्वरूपाची उपेक्षा करणे असे म्हणावे लागेल. तूची विश्वंबर विश्वाची आधार, तुझाची निर्धार असे खरा. आपुलिये बळे सर्व चालविशी, तुझ्याच सत्तेने सर्व चाले. श्री स्वामींचे कार्य तर्कापलीकडील आहे. विश्वातील सर्व वस्तुमात्रांवर त्यांची अधिसत्ता आहे. त्यांच्या मर्जीशिवाय काही घडत नाही. आजपर्यंत देवदेवतांनी भक्ताला दिलेले वर मर्यादित होते, परंतु स्वामींचे वचन ब्रह्मदेवाला एक खोटे पाडणे शक्य झाले नाही. भूत भविष्य वर्तमान सर्व त्यांना ज्ञात असायचे. भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे सदैव रक्षण त्यांनी वेळोवेळी केले होते व आजही ते करत आहेत. त्यांचे चरित्र माझ्यासारख्या सामान्य भक्ताकडून बोलणे शक्य नव्हतं, परंतु त्यांनीच हे कार्य माझ्याकडून करून घेतले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे अभय वाक्य आजही भक्तांना अनुभवास येत आहे. कलियुगात स्वामींची भक्तीच फलदायी आहे याचा अनुभव शेकडो लोक आजही घेत आहेत. माझ्याकडून जी पुस्तके वाचली गेली ती केवळ त्यांच्या कृपेचा प्रसादच असे मी मानतो. त्यांचे चरित्र वाचले असता अगदी अभक्ताला सुद्धा त्यांचा भक्त बनण्याचा मोह झाला नाही तर नवलच. या त्यांच्या अगम्य कथा व कार्य वाचणारे भक्त अभक्त आस्तिक नास्तिक कोणीही असो, या भवसागरातून श्री स्वामी समर्थांचा उद्धार करतील. ते सर्वजण सुद्धा स्वामींची आराधना करतील हीच मी शुभेच्छा करतो. त्या सर्व लोकांना
सुख शांती समाधान लाभून त्यांचे चित्त श्री स्वामी समर्थांच्या चरणी स्थिर राहो, हीच माझी सदिच्छा. श्री स्वामींना त्रिवार वंदन करून त्यांच्या चरणी मस्तक ठेवतो. नमस्कार स्वामी भक्तांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, एवढीच माझी विनंती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.